भारतीय जनता पार्टी महायुतीचा। यानंतर मी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री श्यामभाऊ पाटकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय युरी गोन्साल्विस यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं। माननीय श्यामभाऊ पाटकर। वसईच्या विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार ज्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो ते भारताचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांच्या उपस्थितीत आज ही प्रचाराची सभा येथे आयोजित केलेली आहे। मंचावर उपस्थित सर्व पक्षांचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनी, आपण गेले अनेक वर्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसईचा विकास केला अशा अनेक गमजा बहुजन विकास आघाडीच्या लोकांकडून ऐकत आलो। प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघायला गेला तर हितेंद्र ठाकूर आणि त्याच्या बहुजन विकास आघाडीने या वसई तालुक्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे। हे मी कशावरून म्हणतो तर ज्यावेळी एखादं शहर विकसित करायचं असतं तर त्या शहराचा एक विकास आराखडा बनवण्यात येतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने 2001 साली सिडकोला ही जबाबदारी दिली होती की त्यांनी वसईच्या विकासाचा आराखडा बनवावा। 2001 साली आराखडा बनला आणि 2007 साली तो मंजूर झाला। या मधल्या 7 वर्षाच्या काळात काय घडलं हा नुसता संशोधनाचाच विषय नाही, तर त्याच्या संबंधी कधीतरी तुम्हाला मी एखाद्या छोट्या व्हिडिओद्वारे किंवा अशा एखाद्या जाहीर सभेत त्याची सत्य हकीकत सांगेन। म्हणजे एखादा आराखडा तयार करताना देखील त्याच्यामध्ये किती लोचे लबाचे आणि आपल्या पोळीवर तूप ओढण्याचे धंदे या ठाकूर कंपनीकडून करून कसे घेतले गेले याचं तुम्हाला एक उदाहरण मिळेल। लोकांच्या ज्या सामुदायिक सोयी सुविधा असतात, उदाहरणार्थ क्रीडांगण असतात, हायस्कूल आहे, प्रायमरी स्कूल आहे, हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल सेंटर्स आहेत, फायर ब्रिगेड आहे, उद्यान आहेत, क्रीडांगण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या दृष्टीने ज्यावेळी एखादं शहर मोठं विकसित होत असतं किंवा वाढत असतं, लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत असताना या मोठ्या लोकसंख्येच्या वावरामधून फार मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असतो। हा घनकचरा त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आलं नाही, त्याचा व्यवस्थित काही उपयोग करण्यात आला नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता आली नाही तर ह्या दृष्टीने ह्या वसई शहराचं पर्यावरण नष्ट केलं जातं। आता मी आपल्याला सांगतो की मगाशी मी जी यादी वाचली त्या यादीमध्ये जेवढी सामुदायिक सेवा सुविधांसाठी सामान्य माणसाच्या जी आरक्षण ज्या जमिनी ठेवण्यात आल्या होत्या, मी आणि आमचे सहकारी मनोज पाटील यांनी 2022 ला महानगरपालिकेमध्ये एक माहिती अधिकार दिला आणि सांगितलं की आज हे जे काय 872 एकूण आरक्षण सामुदायिक सोयी सुविधांसाठी या आराखड्यात होती। त्यापैकी 162 जमिनी ह्या शासनाने 2011 साली या महानगरपालिकेच्या हवाली केल्या होत्या। आजची स्थिती काय आहे ती आम्हाला सांगा असं आम्ही त्यांना एक अर्ज दिला आणि त्यांनी दिलेला उत्तर आहे ना हे मित्रांनो अक्षरशः एखाद्याला विकासापासून कसं वंचित केलं जातं एखाद्या संपूर्ण भूभागाला याचं एक ढळढळीत उदाहरण आहे। 70% आरक्षणांच्या जमिनी
या आरक्षित जमिनी या अतिक्रमित केलेल्या आहेत आणि या अतिक्रमित केलेल्यांमध्ये दुसरे कोणी नाही आहेत। त्याच्यामध्ये ठाकूर टोळीचे चेले, ठाकूर लोक, त्यांच्या कंपन्या, नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांनी अक्षरशः वसईचा वाटोळा करून टाकला। आता तुम्ही कल्पना करा, जर तुमच्यासाठी क्रीडांगणाची सोय करायची असेल आणि या संपूर्ण मोठ्या वसईच्या क्षेत्रामध्ये ठेवलेली आरक्षणं जर 70% खाऊन टाकले असतील या सत्ताधारी टोळीने, तर तुम्हाला सुविधा कुठे देणार? इतर ठाकूर कसला विकास करणार? का आकाशातून घेऊन येणार काय जमिनी? ज्या टोळीचा उद्देश एकच आहे की ह्या वसईमध्ये या ना त्या रूपाने कसंही करून मिळतील तेवढ्या जमिनी पदरात पाडायच्या आणि तिथे इमारती बांधायचा, एवढाच त्यांचा विकासाचा शब्द आहे। आणि त्यासाठी त्यांना महापालिकेत आणि आमदारकी लागते। महापालिकेत सत्ताधारी झालं की रेड्डीला नुसती एक शिवी घातली तरी तो यांच्या सगळे प्लॅन मंजूर करतो। आणि आपला जो कोणी आहे, काय त्याचं नाव, पवार आयुक्त, त्याला तर अशा एखाद्या जाहीर सभेमध्ये जितेंद्र ठाकूरने स्पष्ट लोकांसमोर सांगितलं होतं की तू जास्त हुशारी करू नको, तुझ्या कार्यालयात घुसून तुला मारेल। अशा प्रकारची फक्त दादागिरी ज्यांना करता येते, अशा आमदारांकडून तुम्ही विकासाची काय अपेक्षा करणार? आणि त्यामुळे तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगतो, जसा घनकचरा आहे तसाच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांचं सांडपाणी तयार होतं इमारतींमधून। आणि हे सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी आपल्या सगळ्या आरक्षणांमध्ये 11 आरक्षणं ही खास जमिनी याच्यासाठी ठेवल्या होत्या। त्याच्यातल्या 4च जमिनी आता शिल्लक आहेत। एक STP ज्याला म्हणतात, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, हा बोळिंगला झालाय आणि तो झाल्या दिवसापासून बंद आहे। आता आपलं सगळंच्या सगळं सांडपाणी हे समुद्रात जातं आणि त्यामुळे पर्यावरणाचा एक प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालाय। म्हणूनच NGTने ह्या महानगरपालिकेवर दररोज 10.5 लाखाचा दंड लावलेला आहे आणि त्यामुळे त्या दंडाची यांनी रक्कम न भरल्यामुळे त्याची रक्कम आता 150 कोटीच्या घरात गेली। मित्रांनो, हाच यांचा विकास आहे। आजपर्यंत गाजरं दाखवली, लोकांची फसवणूक केली, पैशाची मॅनेजमेंट आणि इमारती उभ्या करायच्या, लाभार्थ्यांची संख्या वाढवायची, कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि त्या माध्यमातून आपल्याकडे लोकमत खेचून आणायचा हा धंदा आता बस झाला। आता हे 35 वर्षाचं जे काही काळकुट्ट राजकारण आहे ते दूर करण्यासाठी आम्ही एक आशेचा किरण घेऊन आलेलो आहोत। ती म्हणजे आमची स्नेहा दुबे पंडित, अतिशय तरुण, सुविधा, ज्याला म्हणतात ना अतिशय चांगलं शिक्षण घेतलेली आणि जिची नाळ समाजसेवेमध्ये आहे, अशी एक चांगली कार्यकर्ती धडाडीची आपल्या समोर उमेदवार म्हणून आम्ही दिलेली आहे। आपण मोठ्या संख्येने तिला मतदान करून या 20 तारखेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार विजयी करावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद श्यामभाऊ। आपले आदरणीय नेते, देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग यांचं काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। तत्पूर्वी 2 वक्त्यांची संबोधन होतील। त्यांना विनंती आहे की अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय युरी गोन्साल्विस। मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या लोकप्रिय उमेदवार सौ स्नेहा दुबे पंडित, महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माझ्यासमोर बसलेले या तालुक्याचं परिवर्तन करण्यासाठी बसलेल्या माझ्या तमाम वसईकर बंधू आणि भगिनी, 23 तारखेला 20 तारखेला आपल्याला परिवर्तन करायचं।
आणि ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे ही जर आपण वाया घालवली तर मला वाटतं वसईकरांना आपण परत एकदा अन्यायाच्या खाईत लोटल्यासारखं होणार आहे. मला आठवतं 1985 साली माझे वडील या वसईमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यावेळेला आपण सर्व एकत्र होतो. त्यावेळेचा जनसंघ आणि आमचा जनता पक्ष आपण सर्व एकत्र निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक आपण जिंकली होती.